रोहित शर्मा हा स्थूल खेळाडू आहे आणि त्याला वजन कमी करण्याची गरज आहे अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी केली आहे। यासोबतच रोहित हा भारताला लाभलेला निष्प्रभ कर्णधार असल्याचं सुद्धा शमा मोहम्मद या म्हणाल्या। टीकेच्या नंतर शमा मोहम्मद यांनी आपली एक्स पोस्ट डिलीट सुद्धा केलेली आहे। अपमान करण्यासाठी एक्स पोस्ट केली नव्हती, खेळाडू म्हणून त्याचं वजन जास्त असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। हे बॉडी शेमिंग नाही असं स्पष्टीकरण सुद्धा शमा मोहम्मद यांनी दिलंय। It was just a generic tweet about a fitness of a sports person. It is not body shaming. It's about the fitness of a sports person. I always believe a sports person has to be fit. So I felt he's a bit overweight and I just tweeted on that. And I've been attacked for no reason, you know. And when I compared him to the other captains, previous captains like Dhoni, or for that matter, Ganguly, Dravid, Tendulkar, Kapil Dev. So I put in and Virat. I put in a statement because I found him, I have the right, it's a democracy. दरम्यान बीसीसीआय आता रोहित शर्मा याच्या बचावासाठी मैदानावरती उतरलेली आहे, कारण काँग्रेसच्या शमा मोहम्मदचे रोहित शर्मा याच्या संदर्भातलं वक्तव्य हे अत्यंत दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया आता बीसीसीआयचे सचिव देवजीत सेकिया यांनी दिली आहे। शमा मोहम्मद जबाबदार पदावरती आहेत असं सुद्धा सेकिया म्हणाले। यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेलो असताना अशा संदर्भात बोलणं हे दुर्दैवी आहे असंही सेकिया यांनी सुनावलंय। तर याच वेळेला दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी शमा मोहम्मद यांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय। काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद जे म्हणाल्या ते योग्य असल्याचं सौगत रॉय म्हणाले। रोहित शर्मा के बारे में जो बोला है मैं तो सहमत हूँ। मैं ये कोई पॉलिटिशियन नहीं, एक क्रिकेट दर्शक के बारे में बोले। कितने दिन तक रोहित शर्मा को छूट दिया जाएगा? एक बार एक तो सेंचुरी किया कई 2 साल में, और 2, 5, 10, 20 में आउट हो जाते हैं। उसको ना टीम में जगह मिलना चाहिए, ना अधिनायक रहना चाहिए। वो जो कांग्रेस की लीडर बोली है ठीक बोला है। तर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मी रोहित शर्माचा आदर करतो। प्रत्येक खेळाडू हा देशासाठी आणि कोट्यवधी क्रीडाप्रेमींसाठी खेळत असतो अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली। I haven't seen the statement, but I have the greatest respect for every sports person. Sports is, you know, even if it may seem like something you're enjoying, and you obviously enjoy sports, but it is a tough job to be coming from 1 billion people into the final team of 11, and our team that is playing right now, all the best to them. तर रोहित शर्मानं भारतीय संघाला मोठ्या उंचीवरती नेलेलं आहे अशी प्रतिक्रिया खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे। त्यांनी ट्विट केलेलं आहे, मी क्रिकेटची चाहती नाही आणि खेळामध्ये मर्यादित रस आहे, तरी सुद्धा सांगू शकते की अतिरिक्त वजन असो किंवा नाही, त्याने भारतीय संघाला मोठ्या उंचीवरती नेलाय। त्याचं काम आणि त्यासाठीची बांधिलकी महत्त्वाची आहे। ट्रॉफी जिंका चॅम्पियन असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।